नमस्कार. स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या छोट्याशा आणि अतिशय सुबक अशा रांगोळ्यांच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे निकिता रंगोली आर्ट. सण असो वा उत्सव, घराची शोभा वाढवते ती म्हणजे एक सुबक आणि अतिशय सुंदर अशी एक छोटीशी रांगोळी, जी आपण दररोज दारात काढतो. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे 2 अतिशय खास आणि सुबक अशा बॉर्डर रांगोळ्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2 अतिशय साध्या, सोप्या, सुबक अशा आणि नवीन अशा बॉर्डर रांगोळ्या, ज्या काढायला अतिशय सोप्या, दिसायला अतिशय सुबक आहेत. सकाळच्या घाई गर्दीत रांगोळी काढण्यासाठी अतिशय छान ऑप्शन आहे. आजच्या दोघी बॉर्डर रांगोळ्या काढायला अतिशय सोप्या आहेत आणि विशेष म्हणजे सकाळची घाई गर्दी असते, त्या घाई गर्दीसाठी खूप झटपट आणि पटकन होणारे आहेत. आणि विशेष म्हणजे आजच्या बॉर्डर रांगोळ्या ज्या आहेत त्या आपण दारात जी छोटीशी रांगोळी काढू शकतो, जी गोपद्माची रांगोळी असते. आजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये जे काढून दाखवत आहे याला गोपद्म म्हणतात. आणि बऱ्याचदा आपण संस्कार भारती रांगोळीमध्ये गोपद्मा काढतो किंवा गोपद्माशिवाय आपली संस्कार भारती रांगोळी पूर्ण होत नाही. तर आपण जर दारात अशी छोटीशी संस्कार भारतीची गोल आणि त्याला जर गोपद्म देऊन किंवा त्याला तुरे देऊन जर छोटीशी रांगोळी काढली, तर त्याला एक साजेशी अशी गोपद्माचीच बॉर्डर काढली तर बेस्ट ऑप्शन होतो आणि रांगोळी अतिशय खुलून दिसते. रांगोळीशिवाय रांगोळी ज्या अंगणात आपण रांगोळी काढतो अशा रांगोळीने अंगण खूप खुलून दिसतं. आणि जर आपल्याला उंबरठ्यात काढायची असेल तर त्यासाठी खूप बेस्ट आणि खूप छान ऑप्शन आहे आजची पहिली गोपद्माची रांगोळी, जी काढायला अतिशय सोपी आहे, खूप पटकन होणारी आहे. नक्कीच 2 मिनिटात आजची बॉर्डर पूर्ण होणारी आहे. आणि दुसरी जी आहे तीही साजेशी, अतिशय सुबक आणि झटपट, अतिशय सोपी अशी पटकन होणारी बॉर्डर रांगोळीच आहे. तर नक्कीच दुसरी बॉर्डर रांगोळी कशी आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. थँक्यू.